महाबळेश्वर जवळ पाचगणी फिरायचा प्लॅन करताय तर हा व्हिडिओ नक्की पहा। पाचगणी हे महाबळेश्वर जवळील एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे। पुण्याहून 105 किलोमीटर तर मुंबईवरून 250 किलोमीटरवर पाचगणी आहे। इथे राहण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत। आम्ही आमच्या बजेटनुसार 7 हिल बाय सँडसीट स्टेची निवड केली, जिथे 1600 रुपये पर पर्सन या पॅकेज मध्ये स्टे आणि बेस्ट फूड आम्हाला मिळालं। या रिसॉर्ट पासून अगदी 5 मिनिटांवर वेलोसिटी अम्युजमेंट पार्क आहे। इथे तुम्ही गो कार्टिंग सोबत बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करू शकता। त्याच्याच समोर एक नर्सरी आहे। तिथे खूपच सुंदर आणि कधीही न पाहिलेली अशी फुलांची झाडं तुम्ही विकत घेऊ शकता। तिथून थोडे पुढे गेलात की चीज फॅक्टरी हे इथलं मस्ट विजिट लोकेशन आहे। इथे तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे फ्रेश चीज आणि त्यासोबत बरंच काही विकत घेता येईल। मग आम्ही विजिट केलं ते मॅप्रो गार्डनला। इथे मॅप्रोचे प्रोडक्ट टेस्ट करून डिस्काउंट मध्ये विकत घेता येतात। त्यानंतर तिथेच समोरच आहे फन टाउन। तिथे पण तुम्ही फन ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता। लहान मुलांसाठी तर बेस्ट जागा। इथे बाहेरच तुम्ही लोकल लोकांकडून स्ट्रॉबेरी विकत घेऊ शकता। दुपारचं जेवण आम्ही आमच्या हॉटेलमध्येच केलं। जर तुमचं विथ फूड पॅकेज असेल तर दुपारी जेवणामध्ये व्हेज आणि संध्याकाळी नॉन व्हेज दिलं जातं। घरगुती चवीचं जेवण आणि मागे हा व्ह्यू खूपच भारी वाटतं। संध्याकाळी आम्ही रिसॉर्ट जवळ एका स्ट्रॉबेरी फार्मला व्हिजिट दिलं आणि तिथे स्वतःच्या हाताने फ्रेश स्ट्रॉबेरी निवडून घेतल्या। हा अनुभव तुम्ही स्ट्रॉबेरीच्या सीझन मध्ये नक्की घ्या। संध्याकाळी आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो। इथे तुम्ही 2 BHK विला सुद्धा बुक करू शकता। त्यात 2 सर्व सोयींनी युक्त रूम्स आहेत। वॉशरूम सुद्धा क्लीन आहेत। 2 बेडरूम सोबत हा हॉल देखील आहे। तुमची 8 ते 10 जणांची फॅमिली असेल तर एकदम परफेक्ट ऑप्शन। खूप धमाल केली। इथे कपल साठी सुद्धा रूम्स आहेत। एकदा त्या तुम्ही पाहून घ्या। तुमचा लहान ग्रुप असेल तर तुम्ही इथे आरामात राहू शकता। पॅकेज मध्ये संध्याकाळी चहा नाश्ता सुद्धा असतो। एक्स्ट्रा पैसे देऊन तुम्ही बार्बिक्यूचा बेत करू शकता। गुलाबी थंडी आणि गरमागरम बार्बिक्यू एक परफेक्ट प्लॅन। रात्रीच्या जेवणामध्ये चिकन मसाला आणि चिकन ग्रेव्ही होतीच। इथले केअरटेकर दादा स्वतः हे जेवण बनवतात, जे खरंच खूप चविष्ट होतं। दुसऱ्या दिवशी आम्ही 5 मिनिटांवर असलेल्या अवीज वर्ल्डला सुद्धा व्हिजिट केलं। इथे बघण्यासारखं बरंच काही आहे। लहान मुलांसोबत मोठे देखील हे इथे एन्जॉय करतील। तुम्ही हॉलिवूड वॅक्स म्युझियम आणि ॲक्वेरियमला सुद्धा भेट देऊ शकता। आणि लास्ट आणि मस्ट विजिट म्हणजे टेबल लँड पॉइंट। इथून सनसेटची मजा घेत दिवसाचा शेवट तुम्ही करू शकता। त्या व्हिडिओ खाली सर्व जागांची माहिती ही दिली आहे। सोबत आम्ही जिथे राहिलो त्या हॉटेलचा फोन नंबर सुद्धा। चला तर मग तुमचा पाचगणी फिरायचा प्लॅन काय असेल ते मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा।